हॅलो. मला पोटाचा त्रास होत होता. मग मी ते नाव ऐकून होते, नाव अत्रे क्लिनिक. मग इथे आले. जवळ-जवळ मला पोटाचा त्रास 2-3 वर्षापासून होता. मोशन व्हायचे सारखे. मग डॉक्टरांकडे आले. पोटाचं ट्रीटमेंट मी जवळ-जवळ 2 वर्ष घेतली, आराम पडला. मग नंतर मी इथे माझे पिरियड्सचे फ्लो पण सारखे येत होते 15 दिवसाला. मग तुम्ही आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतली. मग त्याच्यात एका महिन्यातच मला कन्सिव्ह झाला औषधाने डॉक्टरांच्या. मग नंतर आफ्टर प्रेग्नन्सीमध्ये 3ऱ्या महिन्यात मला मग परत पोटाचा त्रास व्हायला लागला. ब्लडिंग होत होतं मोशनमधून. मग डॉक्टरांची ट्रीटमेंट मी कंटिन्यू ठेवली. मग सक्सेसफुली मी प्रेग्नन्सी होऊ शकली. बाळ पण हेल्दी आहे. फर्टिलिटी ट्रीटमेंट स्टार्ट केली त्यावेळेस तुम्हाला पिरियडचा फ्लो जास्त होता, बरोबर आहे? मग फर्टिलिटी ट्रीटमेंट पिरियडचा फ्लो स्टार्ट केला जेव्हा आपण ती ट्रीटमेंट, तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागलं? हो. मग एका महिन्यातच मला इफेक्ट झाला. पिरियडचे फ्लो नॉर्मल झाले. मग नंतर ते कन्सिव्ह पण झालं लवकरच. मग प्रेग्नन्सी स्मूथ होती. मग मध्येच मग परत पोटाचा त्रास चालू झाला. ब्लडिंग होत होतं मोशनमधून. मग डॉक्टरांकडे कंटिन्यू ठेवली ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट. मग प्रेग्नन्सी पूर्ण सक्सेसफुली झाली. बाळ पण छान आहे आणि हेल्दी आहे बाळ पण. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे हेल्दी बेबी झाले आम्हाला. हो. नमस्कार. आता जी तुम्ही केस आता व्हिडिओमध्ये बघितली, ही केस मला तुमच्यासमोर मांडावी असं मला वाटत होतं. कारण या केसला आयुर्वेदामुळे खूप फायदा झाला असं मला वाटतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. ही केस जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा तिला पोटाचे विकार होते. त्याच्यामध्ये तिला उलट्या व्हायच्या, आव पडायचे, गॅसेसचा त्रास व्हायचा, खाल्लेलं अन्न पचायचं नाही. इव्हन तिच्या मलामध्ये सुद्धा खाल्लेल्या अन्नाचे कण दिसायचे. तिचं वजन ड्रास्टिकली कमी झालं होतं. त्यासाठी ती माझ्याकडे आली होती. मी तिचं आयुर्वेदिक निदान करून जेव्हा तिची ट्रीटमेंट केली तेव्हा तिला प्रचंड आराम पडला. ही ट्रीटमेंट आमची 6-7 महिने 8 महिने वगैरे अशी चालली होती. नंतर काय झालं की ती मला म्हटली की सर आता आम्ही 6 महिने 1 वर्षापासून प्लॅन करतोय पण आम्हाला होत नाहीये. अच्छा, या गोष्टीमध्ये मी एक चूक केली होती की जेव्हा मी तिची प्रॉपर पहिले हिस्ट्री घेतली होती तेव्हा तिच्यात मी पिरियड्सची हिस्ट्री घेतली नव्हती. मग यावेळेस आता ती जेव्हा कन्सिलिंगचा प्लॅन करते अशी म्हणाली तेव्हा मी तिची पिरियड्सची पण हिस्ट्री घेतली. तर पिरियड्सच्या हिस्ट्रीमध्ये 2-3 गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये तिचा पिरियड्सचा फ्लो पहिल्यापेक्षा प्रचंड वाढला होता. लागणाऱ्या पॅडची संख्या पण प्रचंड वाढलेली होती. नंतर पिरियड्स येताना तिच्या ओटीपोटामध्ये प्रचंड दुखायचं. नंतर कधी-कधी 15-15 दिवसांनी सुद्धा पिरियड्स येत होतात आणि पिरियड्सचा फ्लो वाढल्यामुळे कधी-कधी तिला पिरियड्स संपल्यानंतर चालणं सुद्धा कठीण व्हायचं, म्हणजे दम लागायचं. असं एकंदर अशी लक्षणं होती. नंतर आम्ही मग तिची शेवटी मी तिला सांगितलं की आपण पहिले पिरियड्स रेग्युलर करून घेऊयात. मग मी आपल्या आयुर्वेदिक औषधांची योजना केली त्यामध्ये आणि 2-3 महिन्यामध्ये तिचे पिरियड्स चांगले रेग्युलर झाले. पिरियड्स रेग्युलर झाल्यानंतर मग आपण आता फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी औषधांची योजना करू असं मी तिला म्हणालो आणि त्याच्यानंतर ती एका महिन्यामध्ये कन्सिव्ह झाली. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी ठीक होत्या. पण ॲक्च्युअल गोष्टी आत्तापासून सुरू होतात. जेव्हा ती कन्सिव्ह झाली तेव्हा कन्सिव्ह झाल्यानंतर तिचं 3ऱ्या महिन्यामध्ये तिला वाताची लक्षणं सुरू झाली. आता मी ही आयुर्वेदिक भाषेत बोलतोय, ॲलोपॅथीच्या भाषेत त्याचं वेगळं निदान असू शकतं. याच्यामध्ये तिला काय झालं की तिच्या चेहऱ्यावर मुंग्या यायला लागल्या आणि चेहऱ्यावर मुंग्या तर आल्या पण हातामध्ये सुद्धा मुंग्या यायला लागल्या आणि तिला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. असं ती म्हणत होती की माझा थोडा चेहरा वाकडा होतोय की काय असं पण मला वाटत होतं, अशी ती म्हणत होती. आणि मग त्यासाठी ती हॉस्पिटलाइज झाली जवळच्या डॉक्टरकडे. हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तिला जो इकोस्प्रिनचा 75चा डोस चालू होता तो डॉक्टरांनी 150 केला. अच्छा, ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये ती चांगली स्टेबल झाली, तेव्हा तिला आराम मिळाला. मग दुसऱ्या दिवशी नंतर ती 150 इकोस्प्रिन घ्यायला लागली आणि जसं तिने 150 इकोस्प्रिन सुरू केलं तेव्हा तिच्या संडासवाटे रक्त जायला लागलं. त्याच वेळेस आव पण पडायला लागली, संडासच्या जागी दुखत पण होतं. मला पुन्हा डाऊट आला की बाबा आता हिला ऑलरेडी आपण गृहिणीसाठी किंवा पोटाच्या विकारासाठी ट्रीटमेंट दिली होती. आता ही इकोस्प्रिनचा 150 डोस वाढल्यानंतर 150चा डोस झाल्यानंतर तिला रक्त पडायला लागलं. मग मला थोडीशी अल्सरेटिव्ह कोलायटिसची शंका आली. तरी मी म्हटलं की ठीक आहे, आपण एका सर्जनचं ओपिनियन घेऊ. त्यासाठी मी त्या पेशंटला सर्जनकडे रेफर केलं आणि तेव्हा त्या सर्जनने जेव्हा तिचं डायग्नोसिस केलं की सर मला असं वाटतं ब्लिडिंग हे तिच्या पाईल्समुळे होतंय. तिला ग्रेड 1 ग्रेड 2 पाईल्स वॉटेवर त्यांनी डायग्नोस केलं आणि त्याच्यामुळे तिला ब्लिडिंग होतंय. आता हे सगळं करता करता 1 महिना गेले होते. पेशंट प्रचंड वैतागलेले होते. एकतर रक्त पण जाते आणि आव पण पडते, विकनेस वाटतोय, प्रेग्नन्सी पण चालू आहे. शेवटी ती इतकी वैतागली होती की बाबा ती म्हणे सर मला ही प्रेग्नन्सी नको आता असं वाटायला लागलं. मग मी तिला म्हटलं एक काम करूयात, आपण तुला ज्यांनी इकोस्प्रिन सुरू केलंय त्या डॉक्टरांना भेटूयात आणि त्यांना सांगूयात की बाबा आपण इकोस्प्रिनचा डोस कमी करूयात. म्हणजे 150चा ॲटलीस्ट 75 ते करून बघूयात. पण जेव्हा आम्ही त्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं तेव्हा ते डॉक्टर काय म्हणाले की नाही, मी तर डोस कमी करणार नाही. म्हणजे आता पंचायत आली. मग शेवटी मी माझी आयुर्वेदाची औषधं सुरू केली तिला. सुवर्ण पर्पटीसारखी औषधं मी तिला सुरू केलं
जसं हे औषध सुरू केलं तसं तिला एका महिन्यामध्ये चांगला फरक पडला. तिचं रक्त जाणं सुद्धा थांबलं. 4था-5वा महिना तो उजाडलेला होता प्रेग्नन्सीचा. आणि इथून पुढे 9व्या महिन्यापर्यंत आम्ही तिला ते औषध सुरू ठेवलं आणि आपली पोटाची औषधं पण सुरू ठेवली. प्रेग्नन्सीची औषधं चालूच होते. 9व्या महिन्यामध्ये तिने छान मुलीला जन्म दिला. एक लक्षात घ्या की या ठिकाणी ही केस मला तुमच्यासोबत शेअर करायची का वाटते, की आयुर्वेदामुळे ही जे पेशंट ही कन्सिव्ह तर झालीच, पण तिचे नंतरचे जे 4 महिने होते प्रेग्नन्सीमध्ये ते सुद्धा सुखकर झाले. तिला त्रास नाही झाला याच्यामध्ये. जशी डिलिव्हरी झाली नंतर तिला पुन्हा त्रास सुरू झाला रक्तस्रावाचा. मग जेव्हा आम्ही तिला कोलोनोस्कोपी केले तेव्हा तिच्यामध्ये अल्सर्स आले. आता तिची ट्रीटमेंट चालू आहे त्या संदर्भात. पण आयुर्वेदामध्ये सुद्धा अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी हँडल होऊ शकतात आयुर्वेदामुळे, हे मला सांगायचं याच्यामध्ये हेतू होता. थँक्यू.